सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. 13 ऑगस्ट 1979 पुण्यामध्ये एका लहान मुलीचा जन्म झाला. पुढे जाऊन या मुलीचं आपण योग्य रीतीने पालन पोषण करू शकणार नाही, हिला व्यवस्थित वाढवू शकणार नाही असं वाटल्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिला चक्क अनाथाश्रमामध्ये सोडलं. अनाथाश्रमामध्ये या मुलीचं नामकरण लैला असं करण्यात आलं. त्याच दरम्यान हरेन आणि सू नावाचं एक अमेरिकन जोडपं हे भारतामध्ये फिरायला आलं होतं. या दाम्पत्यानं यापूर्वी एक मुलगी दत्तक घेतलेली होती. आता या दाम्पत्याला भारतामध्ये एक लहान मुलगा दत्तक घ्यायचा होता आणि म्हणूनच ते भारतातील विविध अनाथाश्रमांना जाऊन भेट देत होते. याच उद्देशानं ते पुण्यातील या अनाथाश्रमामध्ये सुद्धा आले. पण तिथं देखील त्यांना मनासारखा लहानसा मुलगा काही मिळाला नाही. पण नेमकं त्याच वेळेला सूची नजर या लहानशा गोंडस मुलीकडे गेली. त्या दोघांनाही लहानशी गोंडस मुलगी खूप आवडली. त्यांनी तिला दत्तक घेण्याचं ठरवलं. सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ते तिला अमेरिकेला घेऊन गेले. त्यांनी तिचं लैला हे नाव बदलून लिसा नाव ठेवलं. पुढे कालांतराने हे कुटुंब अमेरिकेतून ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित झालं. लहानशा लिसा सोबत वडील हरेन हे क्रिकेट खेळायचे. पुढे ती आजूबाजूच्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली. वडील हरेन यांनी तिच्यातील क्रिकेटचं टॅलेंट हे हेरलं होतं. त्यांना माहित होतं की भारतीय रक्तामध्ये क्रिकेटची आवड ही असतेच आणि या मुलीमध्ये क्रिकेटची केवळ आवडच नाही तर क्रिकेट खेळण्यासाठीचं चांगलं कौशल्य सुद्धा आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तिला क्रिकेटचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं आणि मग ती क्रिकेटचं प्रशिक्षण घेत क्लबकडनं खेळू लागली. तिचा खेळ दिवसेंदिवस सुधारू लागला. पुढे जाऊन तिची निवड ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघामध्ये झाली. त्या संघाकडनं खेळत असताना तिची कामगिरी सदैव उत्तमोत्तमच राहिली. कित्येक वेळेला तिने आपल्या संघाचं कर्णधारपद सुद्धा भूषवलं. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 1000 धावा काढणारी आणि 100 विकेट्स मिळवणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. आयसीसीनं जाहीर केलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये त्या यादीत ती अव्वल स्थानावरती होती. 2013 साली तिच्या संघानं महिला विश्वचषक स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर तिनं आपली निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटमधील तिच्या या भरीव कामगिरीबद्दल तिला आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेमने सन्मानित करण्यात आलं. 1979 साली तिच्या खऱ्या आई वडिलांनी जेव्हा तिला अनाथाश्रमामध्ये सोडलं त्यावेळेला त्यांना कदाचित माहीतही नसेल की ही चिमुरडी पुढे जाऊन भविष्यात जगातील एक सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू बनेल. म्हणतात ना, प्रत्येक माणूस आपलं नशीब आपल्या सोबत घेऊन येत असतो. लिसा स्थलेकरचा जन्म पुण्यामध्ये झाला. तिचं नशीब तिला अनाथाश्रमामध्ये आणि तिथून पुढे अमेरिकेत आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन गेलं आणि पुढे जाऊन क्रिकेट विश्वात तिनं मोठा इतिहास घडवला. जरी हे तिचं नशीब होतं, भाग्य होतं, तरी देखील त्या नशिबाला, त्या भाग्याला तिनं जी प्रयत्नांची, कठोर परिश्रमांची आणि कसून सरावाची जोड दिली त्यामुळेच ती जगातील एक महान खेळाडू बनली. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.